हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत की मुंबई उच्च न्यायालय आणि त्याचे जे खंडपीठ आहेत औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी शिपाई पदाची परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी झाली. त्यानंतर त्याची फर्स्ट ॲन्सर कीसुद्धा प्रसिद्ध झाली, परंतु सेकंड ॲन्सर की प्रसिद्ध झालेली नव्हती. लिपिकची सेकंड ॲन्सर की प्रसिद्ध झाली, ड्रायव्हरची प्रसिद्ध झाली, परंतु शिपाईची सेकंड ॲन्सर की प्रसिद्ध झालेली नव्हती. त्यामुळं विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला होता की आता नेमकं होणार काय, परीक्षा रद्द तर होणार नाही ना, असं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड धाकधूक होती. परंतु आत्ता थोड्या वेळापूर्वीच बॉम्बे हायकोर्टने त्यांची सेकंड ॲन्सर की प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळं आता जीव भांड्यात पडला असेल तुमचा. आता काही टेन्शन नाही लेणे का भैया, टेन्शन घ्यायचं नाही. आता स्किल टेस्टची तयारी करा ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी. तर आपण आता सेकंड ॲन्सर की कुठं पाहायची, कशी पाहायची. बरं, ही जी सेकंड ॲन्सर की आहे ती फक्त त्यांनी दुसऱ्या शिफ्टचीच ॲन्सर की प्रसिद्ध केली. मग पहिल्या शिफ्टची सेकंड ॲन्सर की का बरं प्रसिद्ध केली नाही? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. भरती कधी येईल माहीत नाही, लवकरच येणार आहे असं म्हणतायत आणि याच्यामधून लिपिक व शिपाई दोन्ही पदाची तुमची तयारी होणार आहे. फी फक्त 500 + GST आहे. आत्तापासून तयारी करा, कारण जाहिरात आल्यानंतर वेळ फार कमी मिळतो. हार्डली 2 महिनेच फक्त भेटतात. 2 महिन्यात काही प्रॉपर तयारी होत नाही. त्यामुळं आत्तापासून तयारी केली तर तुम्हाला डेफिनेटली फायदा होणार आहे. तर या ठिकाणी पहा, बॉम्बे हायकोर्टची जी अधिकृत वेबसाईट आहे bombay-high-court.gov.in /BSc, त्यावर गेल्यानंतर सर्वात खाली जायचे पहा. तर या ठिकाणी रिक्रुटमेंट म्हणून त्यांनी टॅब दिलेला आहे. त्या रिक्रुटमेंटवर टच केलं की खाली येतं पहा. या ठिकाणी वरच ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर दी पोस्ट ऑफ पिऊन हमाल फराश ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे. प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे, इट्स ब्रँचेस ॲट नागपूर अँड औरंगाबाद. तर ही जाहिरात आली होती पहा. मग त्याच्यावर आपण टच करूयात, म्हणजे हा जो भाग आहे ना याच्यावर परत एकदा टच करायचा आहे आपल्याला. त्याच्यावर टच केल्यानंतर खाली अशा पद्धतीनं ओपन होतं पहा. मग खाली परत ती जाहिरात कधी पब्लिश झाली सर्व माहिती दिली. तर त्याच्या खाली 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 आपल्याला जायचं आहे, सर्वात खाली जायचं आहे आणि मग या ठिकाणी रिवाइज्ड ॲन्सर की म्हणून दिलेलं आहे पहा. मग या रिवाइज ॲन्सर कीवर टच केलं की तुम्हाला ॲन्सर की दिसून जाईल. आता काय झालं आहे, इथं टच करायचं आहे तुम्हाला. सॉरी, ही जी PDF आहे ना, या PDF वर टच केलं की तुम्हाला ॲन्सर की दिसून जाईल पहा. तर अशा पद्धतीनं हायकोर्ट ऑफ बॉम्बे रिवाइज्ड ॲन्सर की ऑफ स्क्रीनिंग टेस्ट हेल्ड ऑन 26/4/2026 फॉर द पोस्ट ऑफ पिऊन हमाल फराश ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे. मग ते पुढे दिलेली माहिती आहे. आता इथं काय दिलं माहिती आहे का, की बॅच सेकंड म्हणजे दुसऱ्या बॅचची ही ॲन्सर की आहे 5:30 ते 6 या वेळेतील. त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यातला एक एक प्रश्न त्यांनी डिलीट केलेला आहे. त्याचे मार्क्स मिळतील सगळ्यांना. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की म्हणजे सेकंड शिफ्टचीच ॲन्सर की दिली, फर्स्ट शिफ्टची का दिली नाही. तर त्यांनी इथं स्पष्ट केलं पहा, ॲन्सर की फॉर बॅच फर्स्ट शॅल रिमेन अनचेंज्ड ॲज पब्लिश्ड अर्लियर ऑन द वेबसाईट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट. म्हणजे फर्स्ट शिफ्टची जी पहिली ॲन्सर की बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर जी प्रसिद्ध झालेली आहे तिच्यामध्ये काहीही बदल होणार नाही, ती अनचेंज असणार आहे. म्हणून या ठिकाणी ती प्रसिद्ध केलेली नाही. मग पहिली ॲन्सर की तुम्ही पहा, त्यानुसार तुम्हाला जे मार्क्स आलेले आहेत तेच तुमचे मार्क्स असतील. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. म्हणून फर्स्ट बॅचची जी सेकंड ॲन्सर की आहे ती त्यांनी प्रसिद्ध केलेली नाही. फक्त सेकंड बॅचचीच सेकंड ॲन्सर की प्रसिद्ध केली का, तर त्यामध्ये बदल आहे म्हणून. आणि सेकंड ॲन्सर कीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर क्वेश्चन सिरियल नंबर 25, 30, 5 आणि 15 बुक सिरीज म्हणजे एमधला 25 नंबरचा प्रश्न, बी बुक सिरीजमधला 30वा प्रश्न, सी मधला 5वा प्रश्न आणि डी मधला 15वा प्रश्न डिलीट केलेले आहेत. हे त्यांनी लक्षात ठेवाय. सेकंड बॅचचं, फर्स्ट बॅचची तर ॲन्सर की फर्स्ट ॲन्सर की आणि सेकंड ॲन्सर की समान आहे, म्हणून त्यांनी या ठिकाणी पब्लिश केलेली नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.